आपल्यासोबत जोडलाय सागरभाऊ पाटील, कामोडे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष. यस, मॅच ऑन. पंचांचा इशारा. नक्कीच एक रोमहर्षक मुकाबला थोड्याच वेळापूर्वी आपल्या भेटीला आला. इथे मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा सामना देखील तितकाच रोमांचक असेल हीच अपेक्षा करतो. तर दरम्यान पहिला चेंडू पंच आम्हाला सांगतायत अवंतर धाव +1, वाईट +1 आलाय. मगाशी झालेला जो सामना होता नक्कीच थोडा वेळ लागला तिथून नॉर्मल होण्यासाठी. म्हटलं असं लो स्कोरिंग सामना मगाशी होता, तिथून मात्र कमबॅक केलं होतं आयडियल क्रिकेट या संघाने. त्यानंतर मात्र सिद्धेश शिंदे सारखी एक भिंत त्यांच्यासमोर उभी राहिली आणि एक सामना आपल्या एका हाती तो मात्र सामना जिंकवला सिद्धेश शिंदे यांनी. इथे मात्र काय करतंय, पायाला लगत चेंडू चालले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र लोअर फुल टॉस फटका बसलाय. महेश मधने चेंडू खाली येईल पण मात्र मिस जज झालाय तिकडे. आणि बघता बघता 2 धाव इथे पूर्ण करतात निकू गोवारी आणि सोनू पाटील ही जोडी. कामोडे मधली सध्याची नंबर 1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. जयनुमान कामोडे संघ जेव्हा केव्हा ऑन ग्राउंड खेळतो तेव्हा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण या 2 खेळाडूंना पाहायला मिळालं. तर नक्कीच एक चांगला संघ आपल्याला इथं बांधताना पाहायला मिळतोय. तर दरम्यान पुढील चेंडू लोअर फुल टॉस पुन्हा टाकलाय चेंडू. आता मात्र 1 बाउंस चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. प्रकाश तिकडे आहेत ऑलरेडी, एक धाव तिकडे मिळेल. चुरशीचा सामना आपला हा देखील पाहायला मिळेल इकडे. तर दरम्यान अजून एक मिस टाइम स्ट्रोक. मयूर बॉल खाली येत आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि बघता बघता इकडे 2 धाव देखील पूर्ण. काहीसा चेंडूला बॅट पाहिजे तसा लागत नाही निकू आणि सोनू यांच्या, पण मात्र दोघांकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणी मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा. पहिल्या सत्रामधला खेळ आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आता म्हणजे झालाय समाप्त. 7 धावा ऑलरेडी झाल्यात. पुढील चेंडू मयूर यांचा. फुल नंबर टाकला चेंडू सोनू यांच्या रडारमध्ये आणि चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून. येतो एक षटकार. मग अशी म्हटलं तसं ह्याच्या आधीचा चेंडू मात्र मिस टाइम झालेला. इथे मात्र चेंडू सोडत नाहीयेत सोनू. जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा सोनू आपल्या रेंजमधले बॉल सोडत नाही. आपण पाहिलं गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल स्पर्धेतही मुरबी संघाला लीड करताना आपण याच सोनूला पाहिलं. आज याच मैदानावर आपण पाहतोय. तर नक्कीच म्हणावं तसं मास्टर सूर्य 11 या संघाला मी नेहमीच म्हणतो की कामोटे प्रीमियर लीग ही स्पर्धा नेहमीच लाभली आहे. फुल्लेंद्र टाकले आता मात्र खोदून काढलाय. चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने होते आहे चूक. चेंडू चालला 1 बाउंस. सीमा रेषा पार. येतोय चौकार. तर म्हणत तसं मास्टर सूर्य 11 मागच्या वर्षीचा गतवर्षीचा विजेता संघ आपण पाहिला या पूर्ण स्पर्धेमधील. कामोटे प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा 2025चा मानकरी ठरलेला मास्टर सूर्य 11 हा संघ, तोच संघ आता मात्र त्याचप्रमाणे ह्या वर्षीची टेनिस बॉलची जी कामोटे प्रीमियर लीगची स्पर्धा झाली त्यामध्ये देखील विजेता संघ ठरलेला तो म्हणजे मास्टर सूर्य 11 आता पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पण या वाटचालीच्या मध्ये त्यांच्या समोर एक असा गोलंदाज आहे ज्याची सध्याच्या घडीला रायगडमध्ये नावारूपाला आलेली चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 8 धावा आणि 2 मोठे गडी त्यांनी बाद केले होते, तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल पण मात्र काहीसा मिस जज केलाय त्यांनी आणि अजून एक कॅचचा इथे चान्स होता. मयूर यांना काहीसा कळलं नाही आणि एक धाव तिकडे मिळते. आल्या आल्या मात्र मयूर यांनी कॅच ड्रॉप केली. चांगला चान्स होता इथे निकू यांची विकेट घेण्याचा. आज महेश मधने आपण पाहिलं तर मागच्या वेळेस मागच्याच आठवड्यात मला वाटतं रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण खेळताना मिळालेला तेवढी चांगली गोलंदाजी पाहावं लागेल. पंचांचा निर्णय येतो इथे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू चाललाय. पंच आम्हाला सांगते इट्स वाईड बॉल.
काहीसा टप्पा खातल्या क्षणी चेंडू जास्त बाहेर वळवला महेश यांनी. नॅचरल लेग ब्रेक ऑफ ब्रेक प्रकारचा बॉलर आहे. त्यांनी नुकतंच एक लेग ब्रेकचं व्हेरिएशन देखील काढलं, त्यामुळे घातक ठरू शकतात हे गोलंदाज. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, मिडल स्टंपवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न महेश यांचा. सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं महेश यांचं. लॉफ्टी ज्युसी बॉल टाकला होता इथे सोनू यांना वाटलेलं अक्रॉस द बॅट खेळेन, पण मात्र चेंडूने टप्पा खाताशी आणि बाहेर गेला आणि डॉट बॉल झाले. दरम्यान महेश यांचा तिसरा चेंडू आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. आता मात्र लेग ब्रेक टाकलाय लोअर फुल टॉस. सोनू यांना माहिती होतं, वेट केला चेंडूला, फक्त हलक्या त्यांनी दिशा दिली पॉईंटच्या दिशेने. नितीन तिकडे येत आहे, चेंडू खाली बॉल गॅदर करून फेकेपर्यंत तिकडे एकच धाव मिळणार आहे. मोठे क्रिकेट, चांगलं क्रिकेट खेळण्याचा आपल्याला पाहायला मिळालं तर एक दांडगा अनुभव महेश यांच्याकडे पाहायला मिळाला. गेल्याच वर्षी आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग, त्याप्रमाणे पनवेल प्रीमियर लीग असो, सर्व स्पर्धा ते देखील खेळले. 21 धावा झालेत, 21 झालेत. चौथा चेंडू असेल महेश यांचा. लोअर फुल टॉस, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्करचा वापर करण्यात आलाय महेश यांच्यातर्फे. डॉट बॉल येतोय, नक्कीच खूप वेळाने आलाय असं डॉट बॉल मला वाटतंय. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. जर आपण पाहिलं 10 चेंडू ओव्हरऑल झाले तिकडे, 21 धावा झाल्या धाव फलकावर. कोणते खेळाडू अजूनमध्ये बाद झाला नाहीये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा कॅचचा प्रयत्न असेल का. रोशन मात्र बॉल खाली येतात आणि इथे मात्र सेफ पेअर ऑफ हँड्स. रोशन यांच्या हातामध्ये चेंडू लँड होतोय. फलंदाज होतोय बाद सोनू पाटील यांच्या स्वरूपात. पहिला झटका लागताना पाहायला मिळतोय रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11 या संघाला. महेश मधले ज्याच्यासाठी महेशला बारक्याने आणलेलं तेच काम करताना पाहायला मिळतोय महेश. आता नक्कीच एक चुरशीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या महेश मधनेला आतापर्यंत मात्र कामोठे क्रिकेटमध्ये ज्यांनी नेहमी चान्स दिला तोच फलंदाज, तोच खेळाडू आज मात्र महेश यांच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक शिंदे म्हणजेच महेश यांच्या कारकिर्दीमधला खूप मोठा असा सहभाग किंवा सगळ्यात मोठा असा पाठीराखा. नेहमीच महेश यांना आपले महेश यांच्यावर नेहमीच त्यांचा एक पाठीराखा म्हणून आपण पाहतो. त्यांचे गुरु व्यक्तिमत्व आपण पाहतो. दीपक शिंदे आता मात्र फलंदाजीसाठी आले. दीपककडे देखील क्षमता आहे. मागच्या संडेला जर आपण पाहिलं, गेल्या रविवारी बेस्ट बॅट्समन ज्या खेळाडूने नेलं तोच दीपक शिंदे. आता मात्र फलंदाजी मार्गावर पाहायला मिळते. महेश वर्सेस दीपक, चांगलं बॅटल पाहायला मिळेल. शॉट ऑफ लेन, नक्कीच चेले से बडा गुरु इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, चेंडूला पुल केलं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय एक उत्तुंग असा षटकार. मग अशी म्हटलं तसं महेश मधने यांना वरती आणण्यासाठी किंवा महेश मधने यांनी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ज्यांनी नेहमीच एक आग्रह केला तेच हे खेळाडू आपण म्हणतो तर दीपक शिंदे. माहिती आहे महेश काय टाईपचे चेंडू टाकतो, महेशकडे काय क्षमता आहे. त्यामुळेच मला वाटतं बॅकफुटला गेले, थांबले, वेट केला आणि पुल केला. पुल झाला सक्सेसफुल, चेंडू केला सीमारेषा पार. धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27. तर नक्कीच आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोणाला पाहायला मिळतोय. का मोठ्याचा बाहुबली आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण येताना पाहायला मिळतोय. रोशन मात्र गोलंदाजी मार्कवर त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत. समोरच्या दिशेने तर एकाच टीम मध्ये गेले कित्येक वर्ष खेळले जाणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या समोर ठेपलेत. निकू वर्सेस रोशन, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. इकडे बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. पहिला चेंडू इथं शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकायचा प्रयत्न होता, काहीसा कळला नाहीये निकू यांना. नक्कीच एक 6.25 फुटाचा हा गोलंदाज आपण पाहतो. जेव्हा बॉल डिलिव्हर करतो तेव्हा जवळजवळ 7 फुटावरून बॉल येतो आणि तितकाच वेगळा. आज तरी नशीब पाऊस नाहीये. पाऊस असला तर रोशन मात्र कदाचित बॉल दाखवत देखील नाही फलंदाजाला. तेवढा वेगवान बॉल नेहमीच रोशन टाकतो. आता मात्र पुढील चेंडू रोशन यांच्या स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपण पाहतो. निकू गोवारी याला शफलून करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन चेंडू
मिस टाइम स्ट्रोकचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, पण मात्र वन बाउन्स सीमा रेषा पार. चेंडू चाललाय चौकार. कुठे ना कुठे मला वाटतं गणेश यादव आपला हा चेंडू होता, आपण बॉल खाली आला नाहीये. गणेश यादव तुमच्यासाठी इथे पारितोषिक आलंय. गणेश यादव यांनी जर इथे कॅच पकडला तर पंच विजय बालाजी यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅचसाठी. जे रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्ही थांबलेले तेच जर तुम्ही आज कॅच पकडले 500 रुपये. तदरम्यान पुढील चेंडू इथे रोशन यांचा स्ट्राईकवर पुन्हा एकदा निकू पाहायला मिळतोय. आता मात्र फुलटन टाकल्या चेंडू होता, खोदून काढलाय, पॉईंटच्या दिशेने मारलाय. एकच धाव तिकडे मिळेल, चांगली फेकी पाहायला मिळाली. बघताच क्षणी मात्र निकू गेले बॅकफुटला, खोदून काढला, पॉईंटच्या दिशेने मारला. स्ट्राईकवर आता मात्र दीपक शिंदे आपल्याला पाहायला मिळतो. शेरी या टोपण नावाने नेहमीच ओळखले जातात. फलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. फुलटन टाकला चेंडू इथे मात्र काहीसा कळला नाहीये दीपक याला. डॉट बॉलची होते आहे सांगता. नक्कीच वारंवार जे चांगले चेंडू टाकण्याची क्षमता आहे रोशन यांच्यामध्ये, किंवा त्याला नेहमी आपण पाहतोय किफायती नक्कीच षटक त्यांनी जयनुमान कामोडे या संघासाठी खेळताना नेहमीच टाकण्यात आलंय. तोच रोशन आता मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा या ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. होम ग्राउंडवर आज हे सगळे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. रोजची ह्याच ग्राउंडवर सराव चालू असतो. सकाळी 7 ते 9:30 रविराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू असताना पाहायला मिळतो. तदरम्यान काय घडतंय, अवांतर धाव येते. खूप वेळाने आलेली एक अवांतर धाव पाहायला मिळते रोशन यांच्या गोलंदाजीत. धावसंख्या वाढते, धावसंख्या 33 ऑन स्कोर कार्ड. येस 33 स्पोर्ट्स त्यांच्यासाठी म्हणून हा स्कोर असावा. मला वाटतं 33 झालेत आणि 33 वरच स्कोर राहिलाय. डॉट बॉल तर कदाचित स्कोरला देखील वाटत असेल 33च्या वरती जाऊ नये. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल रोशन यांच्या षटकातील. दीपक शिंदे शेरी ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू मोठा फटका येईल का, तर नक्की मारण्याचा प्रयत्न होता तिकडे. पंचांचा निर्णय येतोय. अजून एक अवांतर धाव. काहीसा वेगवान टाकायचा प्रयत्न होतोय इथे रोशन यांचा. लाईन आणि लेंथ त्यांना मिळत नाहीये. ऑफ स्टंपच्या खूप वाईट ते चेंडू टाकतात, त्यामुळे पंच आम्हाला सांगतात इट्स अगेन अ वाईट बॉल. आता मात्र स्कोर पोहोचला 34 वर. पुढील चेंडू मोठा फटका शेरी यांच्या बॅटमधून. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नक्की जास्त वेळ तुम्ही शेरी याला शांत ठेवू शकत नाही. 2 बॉल नक्कीच त्यांनी डॉट खाल्ले होते. त्यानंतर मात्र षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 40. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल करो या मरोचे शेवटचे 6 चेंडू. 20 ते 30 धावसंख्या जर तुम्ही मारली तर तुम्ही नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजून एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आहते खान आले तर गोलंदाजी मार्कवर. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत केली आहे रॉबिन स्मृती मास्टर सूर्य 11 या संघाने. त्यांना देखील माहिती आहे ते म्हणजे श्रीवांश ट्रान्सपोर्ट या संघाचं एक चांगलं बॅटिंग लाईनअप आहे. तशीच फलंदाजी आता देखील करावी लागेल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू. निकू यांनी वेट केला आणि चेंडूला डिपॉझिट केलं. श्वरलेगच्या डोक्यावरून अजून एक षटकार. आता मात्र एवढी शॉर्ट बॉल किंवा एवढे शॉर्ट चेंडू तुम्हाला चालणार नाही आहेत. फुल लेन चेंडू किंवा यॉर्करचा तुम्हाला वापर करावा लागेल. निकू ऑलरेडी आपल्या रंगात आहेत. वैयक्तिक 5 चेंडूवर 15 धावांवर खेळत आहेत. दीपक शिंदे देखील 4 चेंडू आणि 12 धावांवर खेळताना पाहायला मिळत आहेत. तर दरम्यान आते खान यांचा पहिला चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांबत लांबचा षटकार आलेला. रिव्ह्यू ओके. थर्ड अंपायर इथे मात्र काय घडतंय, पंचांचा निर्णय येतो. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव येते. या अवांतर धावने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 या धावसंख्येवर 47 ऑन स्कोर कार्ड. इथे मात्र लोअर फुल टच टाकलेली डिलिव्हरी होती. बॅटची आतील कडक येते. स्वतः बारक्या कांबळे तिकडे चेंडू खाली
पळतोय तर दरम्यान काय पाहायला मिळतं, चांगली फेकी पण मात्र चित्ताच्या चपातीने तिकडे निकू यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. दीपक यांचा मला वाटतं स्टॅमिना आता संपायला आला असेल. 2 धावा जेव्हा ते पळतात जास्ती पळू शकत नाही, बॅटनीच सहसा धाव करतात, जास्त पळायचे कष्ट ते घेत नाहीत. बॅटनी चौकार आणि षटकार नेहमी मारतात ते. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, वेट केला चेंडूला, फक्त पायाला फ्लिक केला निकू यांनी. माहिती आहे शेरीकडे ती कॅपॅसिटी आहे. इथे काय पाहायला मिळतंय, गचाळ असं क्षेत्ररक्षण, गचाळ यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. आणि इथे मात्र दीपक शिंदे निघालेत. दीपक शिंदे यांनी बघताच क्षणी पाहिलं कृष्णा तिकडे होते, बघताच क्षणी इथे मात्र 3 धावा मिळतात त्या संघाला. 3 धावांनी धावसंख्या वाढते. 52-50 सब झाले त्या संघाचे. 52 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. दीपक शिंदे ऑन स्ट्राईक. जर दीपक शिंदे यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर रविराज भगत यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू फुल टॉस मध्ये टाकला, चेंडू मिस टाइम स्ट्रोक, रोशन बॉल खाली. एक सोपा झेल इकडे कंप्लीट. दीपक शिंदे यांचा खेळ होतोय समाप्त. 4 चेंडू मध्ये वैयक्तिक 12 धावा बनवून दीपक शिंदे तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी, शॉर्ट अँड स्वीट खेळी आपल्याला पाहायला मिळेल दीपक शिंदे यांची. धावसंख्या झाली आहे ती 52. शेवटचे 2 चेंडू असतील या पूर्वार्धातील. मोठे फटके येतील का? तर यस, दीपक शिंदे यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू असा खेळाडू या संघाचा. गेले 4 ते 5 वर्ष आपण ज्याला जय हनुमान कामोडे या संघामध्ये देखील वारंवार ग्रामीणच्या मॅचेस खेळताना पाहू शकतो, तोच रुद्राक्ष गोवारी आता मात्र आलाय फलंदाजीसाठी. रुद्राक्षकडे क्षमता आहे येणारे 2 चेंडू ग्राउंडच्या बाहेर पाठवण्याची. पाहावं लागेल रुद्राक्षांच्या बॅटमन. शेवटचे 2 चेंडू आते का याचे काय घडतंय काय बिघडतंय. शेवटचे 2 चेंडू येणारे. फुल लन टाकला चेंडू, काहीसा कळला नाही आते खान याला. अशा धाव नसणार आहे. यष्टीरक्षकांनी क्लीन बॉल पकडलाय, अशी धाव नसणार आहे. येतो एक डॉट बॉल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील. 52 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. मोठा फटका आला तर 59 होतील, चौकार आला तर चला शेवटचा चेंडू आते खान याचा. फुल टाकला चेंडू, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, रोशन बॉल खाली. आणि इथे काय कॅच पकडला, वा नक्कीच टाळ्या झालं पाहिजेत रोशन यांच्या कॅच साठी. एवढा उंच शरीर यष्टीचा माणूस आपला पाहायला गेला तर एका हातात कॅच पकडली, मिस टाइम झाले, मिस बॅलन्स झाले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रिप्ले मध्ये देखील आपण पाहूया तर ऑफ बॅलन्स झाले आपण पाहिलं तर. त्यानंतर पुन्हा एकदा एक हात टाकला आणि मोठे हात असण्याचे ॲडव्हान्टेज रोशन यांचे पाहायला मिळाले. सूर्य कसा झेल रोशन यांनी कंप्लीट केला. धावसंख्या झाली 4 षटक्या समाप्तीनंतर 52. जिंकण्यासाठी 24 चेंडू 53 धावांची गरज. तर मी विनंती करतो रॉयल सरकार या संघाचे कर्णधार ऋषिकेश धनावडे, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोचत असेल तर या आपण जर इथे येऊन बसलात तर बरं होईल. सामना झाल्यावर आपण नाणेफेक करणार आहोत. ऋषिकेश धनावडे, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोचेल तर या आपण इथे येऊन बसा स्टेजवर, म्हणजेच पुढील मॅचचं नाणेफेक लगेच करता येईल.
तर चला फलंदाज पाठवायचे बारक्या. ऑलरेडी 5 वाजले, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर चला बारक्या, वेळ घ्यायचा नाहीये, लवकर फलंदाज पाठवा प्लीज. आपल्याकडे अजूनही एक सामना खेळवायचा आहे. 5 वाजलेत ऑलरेडी. अंधारात जर खेळायचं झालं तर सोनू यांची जी इच्छा आहे 5 ओव्हरचे सामने खेळवायची, जर लेट झालं तर ते देखील करू शकणार नाहीये. सोनू, जर तुम्ही 10 मिनिटात इकडे मॅच संपवली तर आम्ही काहीतरी विचार करू. तर चला बारक्या, प्लीज आपले बॅट्समन पाठवा लवकर. स्वतः आयोजक आहात तुम्ही, तुम्हाला देखील माहिती आहे वेळेचे इथे अभाव आहे. सलामीला आलेले 2 फलंदाज आपण पाहू शकतो. कामोटे, जय हनुमान कामोटे या संघामध्ये नेहमीच ज्या 2 फलंदाजांचा किंवा 2 अष्टपैलू खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे, तोच 2 फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. कामोट्याचा बाहुबली एका बाजूला आपण पाहू शकतो, त्याच्याच समोर रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. ह्या दोघांच्या बॅटमधून जर धावा आल्या ना मित्रांनो, तर नक्कीच एक हाती झुंज देऊन हा सामना आपल्या दिशेला झुकवतील. या दोघांकडे क्षमता आहे हा सामना पलटायची, या दोघांकडे क्षमता आहे मोठी इनिंग खेळायची. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं तर बारक्या कांबळे याला देखील आपण पाहिलं. ह्याच वर्षी जर रायगड प्रीमियर लीगचे गेल्या आठवड्यात तुम्ही सामने पाहिले तर ज्या रंगात बारक्या होता, इथे देखील या ग्राउंडवर 50 मारून देखील तिकडे जाऊन त्यांनी सुरेख अशी बॅटिंग केलेली. महेश नानगुडे यांच्या समवेत आपण पाहिलेलं बारक्या कांबळे याला मागच्या वेळेस खेळताना कुठे ना कुठे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं पंच विजय बालाजी देखील आज इथे उपस्थित आहे. बारक्या आणि विजय ही जोडी ह्या RPLला पूर्ण रंग करून गेली. जर हा संघ जिंकला असता कुठे ना कुठे विजय बालाजी नक्कीच मॅन ऑफ द सिरीज ठरले असते रायगड प्रीमियर लीगचे या वर्षी. पण मात्र क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. चला आपण वळतो सामने दिशेने. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतं प्रथमेश. स्ट्राईकवर आपण पाहतो रोशन म्हात्रे. फुल्लेन प्रकारे टाकले चेंडू, पहिला चेंडू खोदून काढला, चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. मेहमूद आहेत तिकडे, एक धाव तिकडे मिळत. सुरेख अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एक धाव तिकडे आली आहे. मोठा फटक्यापासून लांब ठेवलंय रोशन यांना. माहिती आहे रोशन यांच्यासाठी नवी मुंबई, रायगड, पनवेल मधले कुठलेही ग्राउंड छोटे नाहीत. प्रथमेश यांचा पुढील चेंडू बारक्या ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारेल का बारक्या, पाहावं लागेल. पहिला चेंडू बारक्या नक्कीच वेट अँड वॉच केला. चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून थांबलेलं ज्यासाठी. तेच मात्र डोळ्यांचं पारणं फेडणारा शॉट इथे मात्र बारक्यातर्फे पाहायला मिळाला. आल्याला पहिल्या चेंडूवर मात्र दाखवतोय कामाला वेल फिनिशर म्हटलं जातं. कामी सध्याच्या घडीला, सध्याच्या सीझनला इन फॉर्म बॅट्समन म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. कामाला रायगड प्रीमियर लीगला देखील 1 डाऊन पाठवलं गेलेलं. त्याचंच प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं बारक्या कांबळे. प्रथमेश यांच्यावर मात्र इथे हल्ला चढवला. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. धाव संख्येला श्री गणेशा झालाय. काय घडतं येणाऱ्या चेंडूवर. फुल टॉस चेंडू. आता मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. चेंडू मात्र चाललाय 1 बाउंस सीमारेषा पार. स्क्वेअर लेग पंच सांगता इट्स अ नो बॉल. पुढील चेंडू असेल फ्री हिट. कुठे ना कुठे आता मात्र अंडर प्रेशर पाहायला मिळतं. प्रथमेश पहिल्या चेंडूवर सिंगल आलेली, त्यानंतर मात्र मोठा षटकार आला, त्यानंतर मात्र अंडर प्रेशर प्रथमेश पाहायला मिळाला. फुल टॉस टाकला चेंडू, ओव्हर द वेस्ट होता. बारक्या यांनी फक्त दिशा दिली, चेंडूला मारलं चौकारासाठी. आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. जर या चेंडूवर षटकार आला तर कुठे ना कुठे हा सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाची. तर चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो.
5:15 ऑलरेडी झालेले आहेत. ह्यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. प्रकाश झोतामध्ये आपण रबर बॉल खेळू शकत नाही याची सर्वांना माहिती आहे. तर चला थोडं स्पीडअप करा. फ्री हिटचा चेंडू, पुढील चेंडू फ्री हिट. पाहावं लागेल काय घडतंय. प्रथमेश वर्सेस बारक्या. यस, बारक्या यांनी घुटना टेक तमाशा देख. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. कार्पेट लगत चेंडू पुन्हा एकदा बारक्या कांबळे ब्रँडेड शॉट. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. चौकार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा इकडे ठोकल्यात बारक्या आणि रोशन यांनी. मला वाटतं बारक्यानीच 15 त्यातले 14 त्यातले मारलेत. 1 धाव आपण पाहिलं रोशन आणि 1 धाव नो बॉलच्या स्वरूपात मिळाली. काहीसा कानमंत्र देताना आपण पाहतोय निकू ओव्हर यांना. लाईन आणि लेन थोडीशी बदलावी लागेल. प्रथमेशकडे देखील क्षमता आहे. लेदर बॉलचा दांडगा अनुभव प्रथमेश यांचा देखील. एक अंडर-25 चे क्रिकेट देखील ते खूप चांगलं खेळतात. तोच प्रथमेश. आता मात्र नक्कीच व्हेरिएशन टाकावं लागेल. बारक्यासारखा एक मोठा फलंदाज झाला. फुल टॉस आणि फुल टॉस. इथे काय पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू चालू. 1 बाउन्स 2 बाउन्स. चिखलात अडकतोय स्वतः संघमालक तिकडे अतुल पाटील यांना पाहायला मिळत आहे. आणि बघताच क्षणी 2 धावा तिकडे पूर्ण झाल्यात. ह्या फुलटॉसचा मात्र बारक्या काही वापर करून घेऊ शकले नाही आहेत. मानस होता त्यांचा बाहेर मारायचा पण मात्र मिसटाईम झाला. 2च धाव तिकडे मिळाल्या. आता मात्र आपण वळतोय 5व्या चेंडूकडे. 5वा चेंडू प्रथमेश यांच्या षटकातील. मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर पाहायला मिळतोय बारक्या कांबळे. हा सामना कशा रीतीने तळतोय, कशा रीतीने पळतोय पाहावं लागेल. ह्याच्या आधी हा सामना पण पाहिला होता. नक्कीच नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळाले. आपला सिद्धेशिंद काय बॅटिंग केलेली सिद्धेशांनी त्या सामन्यामध्ये देखील. हा सामना देखील नक्कीच चुरशीचा राहील. पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू फक्त हलक्यात गाईड केला. चेंडूला मारला पॉईंटच्या दिशेने. कार्पेट लगत चेंडू चालला. अजून एक चौकार येतोय. नक्कीच जेवढं चांगलं ताकदीने बारक्या मारतात तेवढं चांगलं कलात्मक क्रिकेट देखील बारक्याकडून पाहायला मिळतंय. ह्याच्या आधी जेव्हा आपण चेंडू पाहिले सफल होऊन खेळले. इथे मात्र वेट केलं, वॉच केला. माहिती होतं पॉईंट आणि गलीच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे. पेसचा वापर केला प्रथमेश यांचा आणि चेंडूला फक्त ढकललं पॉईंटच्या दिशेने. चौकार आला इथे. प्रथमेश यांचं थोडंसं महागड्याचं षटक पाहायला मिळतंय. पहिल्या 5 चेंडूवर 22 धावा झाल्यात. आता मात्र समीकरण येऊन बदललंय. 19 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. म्हटलं ना मित्रांनो मगाशी तसं रोशन आणि बारक्या जर थांबले तर एक हाती झुंज हा सामना जिंकवू शकतात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील प्रथमेश यांचा. घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न. जर हा षटकार लागला असता तर नक्कीच मॅच एक हाती झाली असती. पण मात्र काय पाहायला मिळते प्रथमेश यांचा कमबॅक पाहायला मिळाला. डॉट चेंडूनी पहिलं षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. जिंकण्यासाठी 18 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं आता नक्कीच निकू येईल. निकूला जादू दाखवावी लागेल. मगाशी दुर्वेश आणि हर्षल यांनी जशी गोलंदाजी केली होती किंवा ह्याच्या आधीच्या मॅचमध्ये सोनू यांनी जशी 1 रनची ओव्हर टाकली होती तशी आता मात्र इथे निकू याला टाकावी लागेल. जर मात्र इथून 1 धाव जर आली या षटकामध्ये कुठे ना कुठे हा सामना बॅलन्स होईल. पण मित्रांनो क्रिकेट हा जर तरचा खेळ नाही. क्रिकेट हा या 22 यार्डमध्ये खेळला जाणारा बॅट आणि बॉलचा खेळ आहे. निकू यांच्या समोर मगाशी आपण पाहिलं रोशन यांच्या समोर निकू होते. आता निकू गोलंदाजीला आहेत, रोशन फलंदाजीला आहेत. किपिंग पण आपण पाहतो सोनू पाटील क्लोज किपिंग करताना पाहायला मिळतोय आपल्या तिकडे. माहिती आहे रोशन यांच्याकडे देखील ताकद आहे. पहिला चेंडू निकू यांचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेने. रोशन यांना माहिती आहे बारक्याच्या बॅटमधून धावा आल्यात त्यामुळे बारक्याला 1 धाव काढून दिली. इकडे बारक्याला स्ट्राईक दिली. सांगितलं बारक्याला की तुम्ही खेळा आणि हा मॅच तुम्ही एक हाती संपवा. हा भरोसा असतो एक लेजेंडरी खेळाडू, एक चांगल्या खेळाडूवर, यंग हलवे खेळाडू यांचा. पुढील चेंडू निकू यांचा. आता मात्र बारक्या ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. अंगाचा वेध घेतो. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. पंच आम्हाला सांगतायत लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव तिकडे आलेली आहे. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 24 धावसंख्येवर. तर नक्कीच कृष्णा चव्हाण आणि त्यांचा क्रिकेट खेळणारा पुन्हा परिवार आपल्या इथे ग्राउंडमध्ये त्याला पाहतोय. दोन्ही त्यांची मुलं येणारं फ्युचर नक्कीच गाजवतील कामोठे क्रिकेटमध्ये हीच अपेक्षा.
इथे मात्र काय पाहायला मिळते, खोदून मारण्याचा प्रयत्न रोशन यांचा पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. आज हवं तसं टायमिंग रोशन यांच्या बॅटमध्ये झालेलं नाही आहे, पण मात्र बारक्याची बॅट ऑलरेडी चालते त्यामुळे तेवढं गरज नाही आहे रोशन सध्या. धावसंख्या वाढते आहे. नक्कीच 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत निकू यांनी. इथे मात्र फुल टॉस चेंडू. बारक्या मात्र असे चेंडू सोडत नाहीयेत. चेंडूला डिपॉझिट करतात फाईन लेगच्या डोक्यावरून. येतो एक दणदणीत असा षटकार. षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 31 या धावसंख्येवर. तर नक्कीच बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय मला वाटतं हाईटसाठी. येस, पंच विजय बालाजीकडे चेक करतायत. धावसंख्या तोपर्यंत झाली आहे ती 31. कुठे ना कुठे आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी निकू यांनी केलेली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे बारक्या, त्यामुळे फ्री हिट नसणार आहे, नुसता षटकार असणार आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 14 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. इथून जर बारक्या किंवा रोशनची विकेट गेली तर कुठे ना कुठे हा सामना मात्र परत एकदा बॅलन्स होऊ शकतो. पण दोघांकडे ती क्षमता आहे, दोघांकडे ते कॅलिबर आहे की हा सामना एक हाती खेळण्याचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आता मात्र वा काय शॉट पाहायला मिळाला आपल्याला. वेट केलं आणि नक्कीच बारक्या कांबळे ब्रँडेड फटका पाहायला मिळतो आपल्याला. पॉईंटच्या डोक्यावरून येतोय षटकार. पॉईंटला जर आपण पाहिलं तर कामोटेमध्ये चांगले क्षेत्ररक्षकांपैकी एक नेहमी ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे मेहमूद तिकडे तैनात होता. चान्स होता त्यांच्यासाठी, पण मात्र त्यांना माहिती आहे फटका फ्लॅट मारला होता, काही चान्स त्यांना नो चान्स तिकडे मिळाला. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. शेवटचा चेंडू निकू यांच्या षटकातील. आतापर्यंत निकू यांनी 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. गुड नॉट एक तमाशा एक मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक खाली येईल आणि इथे सूर्य कॅच. वा काय कॅच वगैरे. नक्की मित्रांनो कॅच आवडले, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. मोक्याच्या क्षणी मात्र बारक्या कांबळे सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. 2 षटक होतोय समाप्त. बारा चेंडू जिंकणारी 16 धावांची गरज. तर मित्रांनो एकदा लक्ष द्या, इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढच्या शनिवारी आणि रविवारी जे सामने होणार आहेत दुनियादारी चषक रविवारी एक दिवस, ओके मला वाटलं ओपन पण आहे वाटलं, ठीक आहे एक दिवशी सामने होणार आहे पुढच्या रविवारी म्हणजेच 23 ऑगस्ट या दिवशी दुनियादारी चषक महाराष्ट्र राज्याचा आपल्या हे चषक पाहायला मिळणार आहे. इंटर कॉलनीचे सामने पाहायला मिळतील पुढच्या रविवारी. त्याचेच लाईव्ह लॉट्स आता आपण इथे यूट्यूब लाईव्हच्या मार्फत इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. जे पण संघ आहेत जे घरी बसून बघतात किंवा जे ग्राउंडवर आहेत, जर तुम्हाला उत्सुकता असेल तर नक्कीच तुम्हाला देखील आमंत्रण आहे. आपण यायचं आहे समालोचन कक्षाकडे. लाईव्हमध्ये आपण लॉट्स पाडणार आहोत. तदरम्यान वॅचच्या दिशेने वळतो. येस, बारक्या आऊट झाला, पण मात्र इथे षटकार येणं काय बंद झालं नाहीये. बारक्याने पहिले षटकार मारले, आता रोशन यांच्या बॅटमधून षटकार यायला लागलेत. आल्या आल्या मगासून म्हटलं असं रोशनच्या बॅटला पाहिजे तसं लागत नव्हतं, पण मोक्याच्या क्षणी म्हटलं तसं रोशन खेळणार आणि रोशननी षटकार मारलाय. समीकरण आता मात्र 11 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा स्लो रन. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली, कॅच होते आहे की काय. आणि येस, इथे रोशन मात्र सारखा एक मोठा खेळाडू रुद्राक्ष गोवारी यांची मोक्याच्या क्षणी आलेली ही कॅच आता मात्र या सामन्यामध्ये कुठे ना कुठे चुरस बनू शकते. 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. बारकाच्या मागोमाग एक षटकार मारून रोशन देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सोनू यांनी नक्कीच ते माया जाल इकडे टाकलंय का पाहावं लागेल. येणारे 4 चेंडू जर सोनूने डॉट टाकले, शेवटचं षटक नक्कीच बघण्यालायक असणार आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुबोध गोवारी आले तर रोशन यांची जागा घेण्यासाठी.
तर चला सोनू यांच्या पुढील चेंडू, मला वाटतं तिसरा चेंडू असेल सोनू यांच्या षटकातील. सुबोध आपण न्यू बॅट्समन पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला तिकडे कामोट्याचा केतन मात्रे. चेंडू खाली येतात दरम्यान मात्र एकच धाव तिकडे मिळेल. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिल्यांदाच या संघामध्ये डावखुराताचा फलंदाज महेश मदने यांना पाहायला मिळालं. गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये 1 बॉल 1 पाहिजे असताना मोक्याच्या क्षणी ज्यांनी चौकार मारला तोच महेश मदने आता मात्र फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. समीकरण 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सोनू वर्सेस महेश, चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतं इकडे. स्लोअर वन स्टेप ऑन मारण्याचा प्रयत्न, अंगालगत चेंडू चालले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच सांगता लेग बायच्या स्वरूपात 1 धाव तिकडे आली आहे. सफल होऊन खेळण्याचा नक्कीच सोनूचा महेश यांचा प्रयत्न होता. सोनू यांनी पाहिलं त्याचप्रमाणे शेवटच्या मोमेंटला त्यांनी लाईन बदलली, अंगाचा वेध घेतला, 1 धाव तिकडे आली आहे. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. हा सामना कुठच्याही दिशेला झुकू शकतो मित्रांनो. मगाचा सामना जर आपण पाहिला रोमहर्षक असा झालेला सामना, आत्ताचा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो की काय, पाहूया पुढील चेंडू. शॉट ऑफ लेन, इथे मात्र फायदा करू शकले नाहीयेत सुबोध. सर कसला रिव्ह्यू हाईटचा? ओके, तर चला इथे रिव्ह्यू घेतला जातोय. तिसरे पंच विजय नक्कीच जाच पडताळणी करतील, सगळ्या अँगलनी बघतील, त्यानंतरच आपलं डिसिजन देतील. साईड अँगलनी देखील पाहिला जातोय. सुबोध आपण पाहिलं तिकडे फलंदाजीसाठी होते. इट्स अ वाईट बॉल. येस, इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो इथे वाईट बॉल. धावसंख्या वाढते आता मात्र. समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पुन्हा एकदा स्लो रन, आता मात्र कट केलाय. मेहमूद येतात चेंडू खाली. निकू येतो चेंडू खाली, तर दरम्यान 1 धाव तिकडे मिळेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. महेश मदने यांनी जर इकडे हा सामना संपवला किंवा षटकार मारला तर दीपक शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, बॅटची कडा घेते, चेंडू चाललाय फाईनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, 1 धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. चांगली फेकी पाहायला मिळाली आपल्या अतुल पाटील यांच्यातर्फे, 1च धाव तिकडे मिळणार आहे. आता मात्र समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. नक्कीच एक नेल बायटिंग फिनिश कडे आपण जातोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. तर कुंदन आपण रेडी आहोत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. भूषण आले तर भूषण केंद्र आले तर गोलंदाजी मार्कवर. तर ऋषिकेश धनावडे आपण असाल तर या इथे नाणेफेकीसाठी यायचंय. सामना झाल्या आपण लगेच नाणेफेक करणार आहोत, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. महेश मदने जर षटकारने हा सामना संपवला तर दीपक शिंदेकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, बॅटची कडा घेते आहे, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न पण नाही. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, नशीब आणि नशिबाचा खेळ पाहायला मिळतो. पिचच्या कडेला लागला चेंडू, पुन्हा एकदा गेला आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण. 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आणि इथे मात्र शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात मित्रांनो. जिंकण्यासाठी 5 चेंडू 3 धावांची गरज. महेश मदने मोठा फटका मारेल का, षटकार येईल का महेश मदने यांच्या बॅटमॅन. शिवा लंके यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक पण आलंय.
इथे मात्र कव्हर्सला मारलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय महेश मधने. गरज नव्हती, मला वाटतं क्लिअर मारू शकले असते, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर नव्हता, क्षमता होती त्यांच्याकडे. आता मात्र या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना पाहायला मिळते मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच हा सामना जाईल की काय पाहावं लागेल. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चार चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आता मात्र यस, जे करायचं होतं आतापर्यंत सगळ्या फलंदाज तेच मात्र इथे केलंय. सुबोध गोवारी यांनी चेंडूला भिरकावलं, स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून येतोय षटकार आणि मात्र इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय बारक्या कांबळे यांच्या संघाने, शिवा ट्रान्सपोर्ट या संघाने. तर चला बारक्या कांबळे लवकर या, ऋषिकेश धनावडे लवकर या नाणेफेकीसाठी. तर येस कुंदन कांबळे आणि दुनियादारी ग्रुप रेडी आहात का?